कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून काटामारीचे वाढते प्रकार रोखण्यासाठी गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी पुणे प्रादेशिक साखर आयुक्तांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि नियंत्रण वैद्यमापनशास्त्र यांच्याकडे प्रस्ताव सादर करून वजनकाटा तपासणीची कार्यप्रणाली निश्चित केली। साखर आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना कार्यप्रणालीप्रमाणे वजनकाटे तपासणीचे आदेश दिले। या भरारी पथकामध्ये तहसीलदार, पोलीस, शेतकरी प्रतिनिधी, वैद्यमापनशास्त्र आणि साखर सहसंचालक विभागातील लेखापरीक्षक यांचा समावेश होता। काटा तपासणीच्या कार्यप्रणालीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली असती तर अनेक कारखान्यांमधील काटामारीचे प्रकार उघडकीला आले असते, परंतु तपासणी पथकातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी खाबुगिरी करून कार्यप्रणाली बाजूला ठेवत तपासणी करत काटामारी करणाऱ्या कारखान्यांना जाणीवपूर्वक अभय देण्याचा प्रयत्न केलाय, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे राज्य सहसंघटक रुपेश पाटील यांनी केलाय। आज त्यांनी पुराव्यांनिशी प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांचं चुकीच्या तपासणीकडे लक्ष वेधलं। त्यांनी यावेळी कार्यप्रणालीच्या विरुद्ध जाऊन कारखान्यांची तपासणी करून काटामारीला बळ देणाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा कार्यालयाला टाळं ठोकू असा इशारा दिला। ऊस 100 टन जायला पाहिजे, तिथं कागदोपत्री 90 टन जातोय। शेतकऱ्यांची ही मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू आहे। याला साखर सहसंचालक कार्यालय आणि दुसऱ्या बाजूने वजन काटा विभागाचे एक अतिशय निर्लज्ज आणि कर्तव्याची जाणीव नसणारे अधिकारी याच्यामध्ये आहेत। आम्ही आज साखर सहसंचालकांना भेटून ही सर्व माहिती दिलेली आहे। 8 दिवसात ह्याबाबत कारवाई करा। जे भरारी पथकामध्ये सहभागी झालेले होते अधिकारी, त्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला पाहिजे, कारण लिखित स्वरूपात SOP असताना सुद्धा त्याच्यापेक्षा विसंगत पद्धतीनं सर्वच काटे बरोबर आहेत अशा पद्धतीनं छापणं, म्हणजे हे सर्वजण भरारी पथकाच्या नावाखाली साखर कारखान्याच्या ऐवजी सासरवाडीत गेल्याप्रमाणे आहेर घेऊन आलेले आहेत। त्यामुळे ह्याचा वजावाटा संभाजी ब्रिगेड इथनं पुढच्या काळात काढील। शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करतो की इथनं पुढे हातात दांडकं घेऊन ह्या अधिकाऱ्यांच्या मागे लागल्याशिवाय हे वटणीवर येणार नाहीत। प्रादेशिक साखर सहसंचालकांना निवेदन सादर करताना राहुल पाटील, संभाजी साळोखे, दत्तात्रय मेटील, नागनाथ बेनके, भीमराव पाटील, सरदार पाटील, अभिजित कांजर, शहाजी पाटील, आसिफ स्वार आदी उपस्थित होते।